नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर तुम्हाला थंबनेल बघून आजचा व्हिडिओचा विषय कळलाच असेल की फिजिकल हे जानेवारीमध्ये जाऊ शकतं. त्यामागे काय काय कारण आहेत हे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, आता ही जी काही भरती आहे 15,631 जागांसाठी जी भरती पडलेली आहे, तर यासाठी लाखो अर्ज येणार आहेत. लक्षात ठेवा बघा, 15 लाखापेक्षा जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे. कारण की एक घटक एक अर्ज असं पकडलं, जर एक विद्यार्थी कमीत कमी लायसन आणि बॅट्समन जर सर्टिफिकेट सोडलं तर कमीत कमी 3 घटकासाठी फॉर्म भरू शकतो. अशा पद्धतीने 15, 16, 17 लाख अर्ज यावेळी पडणार आहेत. मागच्या भरतीपेक्षा यावेळी कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, कारण की यावेळी सरसकट 22, 23, 24, 25च्या मुलांना वयवाढ देण्यात आलेली आहे. त्यानंतर 12वी झालेले 2 वर्षातली मुलं ही आतमध्ये आली. नंतर ST कॅटेगरीतली 5 सेंटीमीटरची मुलं आतमध्ये आली, किंवा आदिवासी विभागातील सुद्धा 5 सेंटीमीटर उंची सूट दिल्याने मुलं ते आली. अशा पद्धतीने सगळ्यांना चान्स दिल्यामुळे ह्यावेळीची कॉम्पिटिशन ही वाढलेली आहे. किंबहुना त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर कंपॅरिझनमध्ये तर जागा कमी झाल्यात आणि ॲप्लिकेशन फॉर्म वाढणार आहेत. अशा पद्धतीने जिथं अर्ज जास्त आहेत तिथं जागा जास्त असतात. त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचं आहे की मुंबईला मागच्या वेळी सुद्धा तुम्ही बघितलंय की एका जिल्ह्याच्या ज्या काही फिजिकल आहेत त्या संपूर्ण लेखी चालू आली होती, तरी सुद्धा यांचं फिजिकल चालू होतं. आणि पुण्याचं तर पण तोच विषय होता. आता या भरतीमध्ये ज्या घटकांमध्ये किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये जागा जास्त आहेत तिथे ॲप्लिकेशन जास्त येणार आहेत. त्यामुळे विचारपूर्वक फॉर्म भरा, नाही तर सगळेच उठले आणि तिकडेच गेलेत असं करू नका. कारण 50% जागा किंवा 50% ॲप्लिकेशन फॉर्म हे मुंबई, पुणे, नागपूर जिथे जिथे मोठी संख्या जागा आहेत तिथे तिथे फॉर्म जाणार. लक्षात ठेवायचे. त्यामुळे जिथे अर्जांची संख्या जास्त आहे तिथे मात्र 100% ही स्पर्धा जास्त असणार आहे. तसंच ग्राउंड हे घटकानुसार लेट होणार. लक्षात ठेवायचं आहे. लेट म्हणजे कसं, समजा कॉन्स्टेबलचं ग्राउंड चालू झालं तर कमीत कमी 20 ते 25 दिवस कॉन्स्टेबलचं ग्राउंड होऊन तिथून पुढे मग अजूनसुद्धा अदर घटक जे आहेत, चालक असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, SRPF असेल, अशा पद्धतीने घटक वाईज ते ग्राउंड पुढे जाणार. लक्षात ठेवायचे. जिथे सगळ्यात जास्त इथले ग्राउंड, त्यानंतर त्यांच्या कंपॅरिझनमध्ये जर जिथं कमी जागा आहेत असे काही जिल्हे, अशा जिल्ह्यात मात्र 10 दिवसात सुद्धा ग्राउंड होतं, 5 दिवसात सुद्धा ग्राउंड होऊन जातं, 5-6 दिवसामध्ये सुद्धा ग्राउंड होऊन जातं. जिथे अर्ज कमी आहेत तिथं विषय नाही आहे. मग मी म्हणजे 50 जागा आहेत, 60 जागा आहेत आणि 2000 फॉर्म अर्ज आले तर ह्याच फिजिकल काढायला किती वेळ लागणार? 2 दिवसांमध्ये, 2 ते 3 दिवसांमध्ये फिजिकल होऊन जाते. जर बघायला गेलं तर मुंबई पोलीस सुरुवात झालेली होती ग्राउंडची 2022-23च्या पर डे 500 मुलं घेत होते, पण हळूहळू तेच वाढत घेऊन शेवटी 11,500 मुलं घेतलेली होती एका दिवसाला. 28 ऑगस्टला स्पाईक बंदी आली आणि त्याच्या अगोदर 46,000 मुलांचं फिजिकल झालेलं होतं. त्यानंतर जी मुलं होती त्यांचं खूप मोठं नुकसान झालं. एक मार्कावरती 12 मुलं. लक्षात ठेवायचे. आता नुकसान म्हणजे काय हा घटक सांगते. मागच्या भरतीला अशा पद्धतीने मुंबई, पुणे या घटकाच्या फिजिकलला थोडंसं लेट होणार आहे. बाकी जिल्ह्यांचं जे आहे ते त्याची डेट मी याच्या आधी पण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती तुम्हाला, की जवळजवळ डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या 10 तारखेच्या आसपास फिजिकल चालू होण्याची शक्यता जोरात आहे. कारण की 31 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरणार. तिथून पुढे 10 ते 15 दिवस तुमचे फॉर्म, डबल फॉर्म कॅन्सल करा, हे करा वगैरे ह्या गोष्टी झाल्या. तिकडून नंतर पुढे बघायला गेलं की मग 15 दिवसामध्ये पूर्वतयारी डिपार्टमेंटला वगैरे इकडे तिकडे सगळ्या गोष्टी, कारण की कॅमेरा असतील, गोळे असतील, किंवा 400 मीटरचा ट्रॅक असेल, 100 मीटरचा ट्रॅक असेल, मार्किंग असेल, ऑफिस स्टाफ सिलेक्शन करायचं असेल, किंवा जे काही असेल ते, त्यासाठी 15 दिवस तर गेले असं समजा. तर हा डिसेंबर महिन्यापर्यंत संपून जातो. आणि मग राहिला विषय जानेवारीचा. आणि मग देवेंद्र फडणवीस सर यांनी सांगितलेलं होतं तसंच होणार, की 2026 हे भरत्यांचं वर्ष
असणार आहे, त्यांनी घोषित केलं होतं असं. त्याच पद्धतीने काही पावलं हे जे पुढे जात असताना दिसून येत आहे. हा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या पिरियडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एक विषय आहे. मी मागच्या 3 महिन्यापासून सांगते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदर्श आचारसंहिता जर बघितली तर आचारसंहितेच्या काळामध्ये काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही, भरत्या घेऊ शकतात का, ॲडव्हर्टाईज पाडू शकतात का, देऊ शकतात का, परत किंवा मुलाखती घेऊ शकता का, नियुक्ती देऊ शकता का, किंवा लेखी घेऊ शकता का, असं सगळं इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि तो व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषयसुद्धा सुद्धा जरा जरा उफळी घेताना दिसून येत आहे. लक्षात ठेवायचं आहे, अजूनही डिपार्टमेंटकडून किंवा अजूनही महाराष्ट्र शासनाकडून ACBC EWSचा मॅटर पूर्णपणे क्लिअर केलेले नाहीत. अजून पण मुलांमध्ये खूप मोठी संभ्रम अवस्था दिसून येत आहे. लक्षात ठेवायचं आहे, हे सगळं प्रॉब्लेम क्लिअर करून त्यांनी भरती पाडायला पाहिजे होती. जुने ACBC असेल, NCL असेल, NCL कास्ट सर्टिफिकेट एकाच कागदावरती आहे. हे सगळे विषय प्रॉब्लेम्स अजून बाकीच आहेत. मग ते 2025चं असेल तर NCLची डेट 2027ची दिली आहे आणि ACBC आणि EWS वगैरे बाकी जे काही गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट हे रिन्यू करावं लागतं इयरली. एप्रिलपासून या सगळ्या गोष्टी चालू होत आहे. मुलांना काही माहितीच नाही आहे. त्यांना असं वाटतं की NCL 2027पर्यंत असेल तर मग आमचा विषय होऊन जाणार आहे. त्यासाठी सांगते, तुम्हीसुद्धा आधी डॉक्युमेंट क्लिअर करा. डॉक्युमेंट क्लिअर करूनच फॉर्म भरा. नाहीतर फॉर्म भरला आहे आणि टोकन नंबर वेगळा आहे आणि त्यावेळी NCLची डेट 2027 आहे, पण ACBC EWS रिन्यू करायला आहे, काय करणार? तेव्हा डिस्क्वालिफाय होणार. सो या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. पहिले डॉक्युमेंट क्लिअर करा आणि तरच मग तुम्ही फॉर्म भरा. नाहीतर मग ऐन वेळेस तुम्ही डिस्क्वालिफाय होणार, हे लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी आहेत. तर मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस जिथे घटक जास्त आहेत, तिथे संख्या जास्त आहे, तिथं घटक वाईज डे बाय डे ग्राउंड थोडंसं लेट होत जाणार. अदर जिल्ह्यांचं फिजिकल लवकर होणार आणि त्याची लेखी पण 1 महिन्यामध्ये होणार. पण बाकीचे जे घटक आहेत, मुंबई पुणे, हे जे मोठ्या मोठ्या अर्जांची संख्या आहे किंवा जिथं जागा जास्त आहेत, तिथे भरतीचं फिजिकल आहे ते हळूहळू लेट होणार, एवढं मात्र नक्की आहे. तर मग याच्यावर महाराष्ट्र शासनाने असा तोडगा काढला आहे की बुवा आता ग्राउंड मागे त्यांनी ऑफिशियल GRसुद्धा काढला होता की जे ग्राउंड आहेत त्यांची पाहणी करून की कुठे कुठे आपण ग्राउंड घेऊ शकतो पोलीस भरतीचं, अशी पाहणी करून एक ग्राउंड न ठेवता की 2 ग्राउंड ठेवायचे पुण्याला सुद्धा, की जेणेकरून जे मुलांचं फिजिकल आहे ते पटापट होऊन पुढच्या लेखीसाठी मार्ग हा मोकळा होईल. मुंबईचा तर विषय नाही, तिथे 2 ग्राउंड असतातच. आता पुण्याला देखील त्यांची तरतूद चाललेली आहे. तो GRसुद्धा त्यांनी काढलेला होता आणि त्यांचे काही पावलं उचललेली हे दिसून येत आहे. त्यामुळे आता पुण्याला सुद्धा यावर्षी देखील 2 ग्राउंड होण्याची ही शक्यता आहे. त्यामुळे बराच फरक पडेल आणि फिजिकल हे लवकर होईल आणि पुढच्या काही स्टेप आहेत त्याच्यासाठी मार्ग हा मोकळा होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती कशी वाटते आणि तुम्ही जर लेखी परीक्षेची तयारी करत असाल तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही प्रश्नसंच घेऊन येत असते आणि ते रोज संध्याकाळी आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि तेथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.